आयुरा. तो विचारात हरवला होता की त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर त्याच्या टीमच्या हेडचा कॉल होता, सागरचा. त्याच्या चेहऱ्यावर लगेच तिरकस हसू पसरलं. आत्ता त्याला कळणार होतं तो कोण आहे. तो आयुषला संपवायचा विचार करत आहे. इथून पुढे. हॅलो. अधिराज एकदम थंड आवाजात म्हणाला. सर, आयुषला रवी देशमुख मारायचा प्रयत्न करत आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने त्या गाडीच्या ड्रायव्हरला पकडलं. त्याला आपला हिसका दाखवल्यावर तो बरोबर बोलला सगळं. टीम हेडने सांगितलं. ओके, रवीची सर्व इन्फॉर्मेशन मला हवी. त्याच्यावर लक्ष ठेवा, अधिराज म्हणाला. खूपच महत्वाची माहिती त्याच्या हाताला लागली होती. तो हातात पेपर वेट घेऊन आयुरासोबतची स्वप्न रंगू लागला होता. एकदा आयुष तिच्या आयुष्यातून कायमचा दूर झाला की प्रत्येक वळणावर आपणच संकट उभं करायचं आणि आपणच तिला बाहेर काढायचं. आपल्याविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर तयार झाला की पुढचं त्याचं काम सोपंच होणार होतं. तो हलकेच पेपरवेट टेबलवर गोल गोल फिरू लागला. एकदा का तिला त्याच्यावर विश्वास बसला की मग तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊ. मग लग्न. हनीमूनला अशा ठिकाणी घेऊन जाईल ना की तिला कायम लक्षात राहील. तिच्यासारखी एक मुलगी आणि माझ्यासारखा एक मुलगा. बस. तिला पुढे काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या हृदयाची, माझ्या राज्याची राणी बनवून ठेवणार. टिंग टिंग टिंग. त्याच्या फोनची रिंग वाजली. तसा तो एकदम भानावर आला. तो तर स्वप्नात तिच्यासोबत खूपच पुढे निघून गेला होता. दिवा स्वप्न बघत होता. ते फोनची रिंग वाजली म्हणून तो थांबला, नाहीतर अजून स्वप्न बघत राहिला असतं तिच्यासोबत. त्याने फोन बघितला तर त्याच टीम हेडचा फोन होता. त्याने उचलून कानाला लावला. बोलला काहीच नाही, कारण त्याचे श्वास खूपच चढले होते. आयुरासोबतची क्षण इमॅजिन करता करता त्याची कानशिलं गरम झाली होती. थोडीशी अंगाला थरथर जाणवत होती, कारण एकदम धडाम करून आकाशातून जमिनीवर खाली पडावं तशी अवस्था झाली होती. हॅलो सर. टीम हेडने अंदाज घेण्यासाठी त्याला हॅलो बोलला. त्याने हुंकार भरला फक्त. सर, रवी हा आयुराचा. तो हेड बोलतच होता की अधिराजने त्याला अडवलं. एक 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 मिनिट. आयुरा मॅडम बोलायचं. तिला तू एकेरी नावाने बोलायचं नाही, नाहीतर जीभ हासडून हातात देईल. अधिराज वाढलेल्या श्वासाने त्याला धमकी देत म्हणाला. सॉरी सर. त्या टीम हेडने लगेच अधिराजची माफी मागितली. ओके, पुढे बोला. अधिराज रवी बद्दल ऐकायला अधीर झाला होता. कधी एकदा त्याच्याबद्दल जाणून घेतो आणि मग त्याला व्यवस्थित आपल्या जाळ्यात अडकवतो. आणि हा आयुषला नाही बाजूला केलं ना तर नावाचा अधिराज नाही, असा तो मनाशी विचार करत होता. तो कुस्सी हसत आपल्या फोनकडे बघत होता. सर, हा रवी आयुरा मॅडमचा मामे भाऊ आहे, ती मेडने सांगितलं. व्हॉट? आपण काही चुकीचं ऐकलं की काय, असं वाटलं त्याला. येस सर, हा रवी मामे भाऊ आहे आयुरा मॅडमचा, टीम हेड सागरने पुन्हा जरा जोरातच सांगितलं. सागरला वाटलं बॉसला काही ऐकू गेलं नसेल, म्हणून त्याने पुन्हा मोठ्या आवाजात सांगितलं. वाय आर यू शाउटिंग ऑन मी? अधिराजीने रागाने विचारलं. सागर पूर्ण गोंधळून गेला होता. सॉरी सर, ते सॉरी. सागर एक्सप्लेनेशन देणारच होता की त्याला आठवलं बॉसला एक्सप्लेनेशन दिलेलं आवडत नाही. तसा तो फक्त सॉरी म्हणून गप्पच बसला. आज आदिराजचा मूड थोडा वेगळाच वाटला होता, त्यामुळे तो काहीच बोलला नाही. तसा आदिराजने कॉल कट केला रागाने. फोन टेबलवर जवळजवळ आपटलाच. चांगला मूडमध्ये होता तो, पण या टीम हेडने त्याला वास्तवात आणलं होतं. स्वप्नात का असेना, पण आयुरासोबत वाहत जायचं होतं त्याला.
म्हणून त्याची चिडचिड झाली होती. त्यात तो आयुराचा मामे भाऊ निघाला, म्हणजे आयुरावर त्याचं क्रश असणार. त्याशिवाय तो आयुषला मारू बघणार नाही, म्हणजे तो दोस्त होऊ शकत नाही. पण त्याला शिक्षा देऊन आयुराच्या मनात चांगलं स्थान निर्माण करू शकत होता. या विचारानेच त्याचे डोळे चमकले. त्याने सागरला कॉल केला. हॅलो सर. त्या रवीला आयुषच्या बाबतीत अजून भडकवा, म्हणजे तो घाबरत राहणार नाही. आयुषला मारून मोकळा होईल. त्यानंतर पोलीस केसमध्ये चांगलं अडकवा त्याला, अधिराजने सागरला सांगितलं. येस सर. आता तो तसंच करणार होता. जेवढं लवकर होईल तेवढं चांगलंच. तुला बक्षीस नक्कीच देईल, अधिराज सागरला म्हणाला. तसा सागर खुश झाला. बॉसच्या नजरेत येणं म्हणजे मोठी गोष्ट होती त्याच्यासाठी. त्याने स्वतःहून बक्षीस द्यायची वार्ता करणं म्हणजे भारीच. तो फारच खुश झाला. येस सर, येस सर, सागर नम्रपणे म्हणाला. अधिराजने कॉल कट केला. रवी एका वाईन शॉपमध्ये बसून वाईन पित होता. त्याला तिथेच एक जण येऊन एकदम ओळख असल्यासारखं बोलू लागला. बोलता बोलता त्या माणसाने त्याला चांगलाच आपल्या गोटात घेतलं. तो माणूस अधिराजच्या टीम मधला होता. त्याचं नाव मॉन्टी होतं. त्याला ह्या रवीला भडकवायचं काम दिलं होतं. तुमचं लग्न झालं का, मॉन्टीने विचारलं. तसा रवी एकदम सिरियस झाला. त्याच्या डोळ्यात राग आला. नाही, तो एकदम कडक आवाजात म्हणाला. प्रेमभंग झाला वाटतं. मॉन्टी त्याला टिवचतच म्हणाला. माझा प्रेमभंग होऊ दे, नाहीतर प्रेम मिलाप होऊ दे. तुला काय करायचंय? रवीने त्याच्याकडे रागात बघत विचारलं. समदुःखी आपण. माझं पण एका मुलीवर प्रेम होतं, म्हणजे ती माझ्या नातातलीच होती, माझ्या मामाची मुलगी. एवढं तो बोलला आणि रवीने चमकून त्याच्याकडे बघितलं. ह्याला आपल्याविषयी काय माहिती? कोण आहेस तू? रवीने त्याची कॉलर घट्ट पकडत विचारला. अरे भावा, मी माझी स्टोरी सांगतोय, तू काय एवढा भडकतोयस? तुझंही असंच होतं का? मॉन्टीने आपली कॉलर रवीच्या हातून अलगद सोडवून घेतली. ओके. मग रवीने अजून एक ग्लास भरला. तो आता अजून अजून घेत होता. मॉन्टीने वेटरला पैसे देऊन त्यामध्ये वोडका मिसळून द्यायला सांगितले. खूप प्याल्यावर त्याला नशा जाणवू लागली. त्याचा पाय स्थिर राहत नव्हता. एवढी तो कधी घेत नव्हता, पण आज चढली होती त्याला. मॉन्टीने त्याला आपल्यासोबतच आपल्या घरी चालण्याची रिक्वेस्ट केली. सध्या अल्कोहोलच्या नशेमध्ये असल्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. त्याने मानेनेच होकार दिला. मॉन्टीने लगेचच आपल्यासोबत रवीला आपल्या रूमवर घेऊन गेला. रवीला जेव्हा सकाळी जाग आली ना, तेव्हा तो वेगळ्याच ठिकाणी होता. वोडका प्यायल्यामुळे त्याचं डोकं दुखत होतं. अरे बाबा, तुला जाग आली? हे घे, बरं वाटेल, मॉन्टीने लिंबू सरबत देत सांगितलं. रवीनेही लगेच ते ग्लास तोंडाला लावलं. काल जास्तच झाली होती वाटतं. चालायला जमे ना तुला? मग घेऊन आलो इथे, मॉन्टी बोलला. तसं रवीने आजूबाजूला बघितलं. तशी रूम चांगली वाटत होती, पण त्याला आपल्या आई वडिलांची काळजी वाटली. फोन वाजला होता का? हो, रात्री तुझ्या आईचा कॉल होता. मी सांगितलं मी मित्र बोलतोय, माझ्यासोबत आहे असं, मॉन्टीने सांगितलं. रवी शांतपणे रात्री नेमकं काय झालं ते आठवायचा प्रयत्न करत होता. ते तू रागात जास्त प्यायलंस रात्री. मी माझं प्रेमभंग सांगितलं ते सांगत होतो तर खूपच भडकलास तू रात्री. तुझंही झालं वाटतं प्रेमभंग, तेही मामाच्या मुलीशीच. मॉन्टीने आपलं बोलणं पुढे रचत म्हणाला. हो, पण मी तुला ओळखत नाही. तू का माझ्या मागे लागला? रवीला या माणसामध्ये काहीतरी गडबड वाटत होती.
हा आपल्या मागे का लागला? कारमधून घरी घेऊन आला. काय असेल याच्या मनात? आयुषला मारायचा प्रयत्न केल्यापासून तो स्वतः खूप अस्थिर झाला होता. त्याला आयुषचा राग येत होता, पण त्याने मारायला सांगितलं हे त्याच्या स्वतःच्याच मनाला खात होतं. म्हणूनच त्याने थांबवायला सांगितलं होतं. त्या गाडीत तो स्वतः होता. आयुषला समोर बघून कपाळावर घाम जमा झाला होता. मग त्याला मारायची हिंमतच झाली नाही. पण हा जो माणूस समोर आहे तो काय म्हणून त्याच्या जवळ येतोय? अरे मी का लागेन तुझ्या मागे? मध्ये तुला बघितलं, चांगल्या घरातला वाटलास म्हणून बोललो मनातलं, पण तू तर माझी कॉलर पकडलीस. मग कळलं आपण समदुःखी आहोत. मी माझं मन मोकळं केलं. त्यानंतर तू खूप प्यालास. तुला चालायची ताकद नव्हती. मग मी माणुसकीच्या नात्याने माझ्या घरात घेऊन आलो तुला. यात माझं काही चुकलंय का? असं वाटत असेल तर तू माझ्या 2 कानाखाली देऊ शकतोस. मॉन्टी त्याच्या समोर खुर्ची घेऊन बसत म्हणाला. ठीक आहे, मला निघायला हवं. रवी जास्त काही न बोलता तिथल्याच बेसिनमध्ये आपलं तोंडून लगेच बाहेर जायला निघाला. हाय, माझं नाव मॉन्टी. मॉन्टी त्याच्या समोरच उभा राहिला आणि आपला हात त्याच्या समोर केला. रवी. रवीने नाईलाजाने त्याच्याशी हात मिळवला आणि आपला परिचय करून दिला. चहा तर पिऊन जा. मॉन्टीने त्याला आग्रह केला. नको, थँक्स, म्हणून रवी लगेच तिथून निघून गेला. कमीत कमी तोंड ओळख करण्याचं काम मॉन्टीने केलं होतं. पुढे तो आपलं काम करतच राहणार होता. अधून मधून त्याच्यासमोर येतच राहणार होता. रवी घरी पोचला तोच मुळी साशंक मनाने. त्याला सुगंध हवी होती, पण स्वतःला बदनाम सुद्धा व्हायचं नव्हतं. हा तर नवीन कोण त्याच्या मागे लागला होता हे त्याला कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी आयुरा आणि निधी दोघी कामाला जायला निघाल्या. निधी आदिराज होता त्याच ब्रांचला, तर आयुरा त्याच्या दुसऱ्या ब्रँचला पोहोचली होती. आज आदिराज मात्र आपल्या आईच्या कंपनीत पोहोचला होता. आपल्या केबिनमधून तो आयुराला बघत होता. आयुराचा चेहरा थकल्यासारखा वाटला. थोडा वेळ गेला नव्हताच की तिचं लक्ष स्वतःच्या पायाकडे गेला. बेडवर पाय वर घेऊन बसायची सवय असल्यामुळे दुखायचा नाही. इथे अर्धा तास झाला नाही की पाय दुखायला लागला होता. ऑफिस असल्यामुळे तिला तो वरतीही घेऊन बसता येत नव्हतं. काम कसं करणार? उगाच आपण आलो आहोत काय? हो सांगितलं असं वाटून गेलं तिला. ती डोक्याला हात लावून बसली होती. रडायला यायला लागलं. तिला रडताना बघून आदिराज धावत बाहेर जातच होता की त्याच्या लक्षात आलं आपण असं काही करू शकत नाही. त्याने लगेच राकेशला हात बोलावलं. कोणाला तरी पाठव, काय प्रॉब्लेम आहे तो बघ जरा तिला. आदिराजने राकेशला सांगितलं. ओके सर, म्हणत त्याने तिथल्या पिऊनला सांगितलं. मॅडम काय झालं, काही मदत हवी आहे का? पिऊनने विचारताच आयुराने त्याच्याकडे बघितलं. त्याला काय सांगावं कळेना. माझा पाय दुखायला लागला आहे. मला वर ठेवण्यासाठी खुर्ची हवी होती. आयुराने सांगितलं तसं पिऊनने लगेच दुसरी खुर्ची दिली तिला. तिने लगेच पाय त्यावर ठेवला. तसं तिला बरं वाटलं. पण नंतर तिला काम करता येईना. आत्ता कसं करावं? उगाच आलो आपण, ती मनाशीच पुटपुटली. आयुराने आपला कॉम्प्युटर थोडा कॉर्नरला सरकवला आणि पाय कम्फर्टेबल पोझिशन मध्ये ठेवला आणि काम करू लागली. पण पुन्हा तिला पाय दुखू लागला. तिने लगेच मॅनेजरला कॉल केला आणि ती घरी जात असल्याचं सांगितलं. बरं वाटल्याशिवाय
येणार नाही हे सांगूनच तिने कॉम्प्युटर क्लोज करून निघाले. आदिराज काम धाम सोडून फक्त तिलाच बघत होता. तिने कोणाला तरी कॉल केला आणि आता ती उठत होती. इतक्यात राकेश आला. त्याला आयुरा अजिबात आवडत नव्हते, पण सांगणं गरजेचं होतं. सर, आयुरा घरी जाते. बरं वाटल्याशिवाय जॉईन करणार नाही असं म्हणाले. तिला बसता येत नाहीये, राकेशने सांगितलं. तशा आदिराजच्या कपाळावर आट्या पडल्या. आता ते आपल्या नजरेसमोरून जाणार म्हणून त्याला काहीतरी करायचं होतं, पण तिच्या समोर यायचं नव्हतं. ती तर ऑलरेडी निघाली होती. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांशी